टाइप्स ऑफ रिलेशन्स. यामध्ये दोन टाइप्स आपण पाहिले, वन वन रिलेशन आणि वन टू मेनी रिलेशन. ह्या दोन्ही टाईप्सचं आपण मिनिंग पाहिलं आहे, त्यांचं कोरिलेशन कसं आहे हे पाहिलं आहे. आता यात त्यांचे डेफिनेशन्स लिहायचे आहेत. राईट ऑन फर्स्ट हेडिंग टाका, टाईप्स ऑफ रिलेशन्स. फर्स्ट टाइप, वन वन रिलेशन. वन वन रिलेशन. In that, write down a relation R from A to B. A relation R from A to B. R from A to B म्हणजे असं लिहायचं, R from A to B is said to be one one relation if every pre-image of set A have only one image. Every pre-image of set A have only one image in set B and every image of set B have every image of set B have only one pre-image in set A. फुल स्टॉप. एक्झाम्पल ही डायग्राम काढायची.
Completed? Yes. Yes. Number 2. Number 2. One to many relation. One to many relation. One to many relation. A relation R from A to B. A relation R from A to B is said to be one to many relation. One to many relation if there exist at least one element in set A having two or more images in set B. 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 Full stop. नेक्स्ट लाईन. ऑर याचीच डेफिनेशन आणखी एका स्वरूपात. ऑर ए रिलेशन आर फ्रॉम ए टू बी a relation R from A to B is said to be one to many relation if two or more elements of set B, two or more elements of set B have same pre-image in set A. Same pre-image in set A. Full stop.
Got this? Yes. Read the definitions once again. Write down this example. ही डायग्राम म्हणजे त्याचं एक्झाम्पल लिहून घ्या. Completed? एक्झाम्पल लिहा आणि डेफिनेशन्स एकदा रीड करा. ओके. नाउ द नेक्स्ट टाइप झालंय. नेक्स्ट टाइप काय असेल? दॅट इज मेनी टू वन रिलेशन. मेनी टू वन रिलेशन. तर हे अपोजिट असणार ह्या वन टू मेनीच्या. म्हटलं इथेच आपण घेऊया. वन टू मेनीच्या अपोजिट असणार मेनी टू वन. वन टू मेनीमध्ये काय झालं? सेट ए मध्ये एक तरी एलिमेंट असा होता की ज्याला एकापेक्षा जास्त इमेजेस होत्या. म्हणजे एक तरी स्टुडंट असा होता जो एकापेक्षा जास्त सब्जेक्टचा स्टडी करत होता. थोडक्यात आपल्या स्टुडंट आणि सब्जेक्टच्या रिलेशननुसार विचार केलं एक्झाम्पलच्या. हे समजा स्टुडंट आणि हे जर सब्जेक्ट असतील त्याला आपण कसं डिस्क्राईब करणार? वन वन रिलेशनमध्ये जे काही स्टडी करणारे स्टुडंट आहेत त्यांचाच विचार करायचा आहे. स्टडी न करणाऱ्यांचा काही विचार नाही आहे. स्टडी करणारा प्रत्येक स्टुडंट एकाच सब्जेक्टचा स्टडी करतोय आणि प्रत्येक सब्जेक्टचा स्टडी करणारा एकच स्टुडंट आहे. म्हणजे वन वन रिलेशन. पण वन टू मेनी काय? एक जरी स्टुडंट असा असेल, सगळ्या स्टुडंटनी गरज नाही, पण एक जरी असा स्टुडंट असेल की जो एकापेक्षा जास्त सब्जेक्टचा स्टडी करतोय तर त्याला आपण वन टू मेनी म्हणणार. आता मेनी टू वन मध्ये काय होणार ते सेट घेऊया आपण. सेट ए, सेट बी
This one is suppose set A, set B, relation is R from A to B. Set A चे एलिमेंट्स 1 2 3 4 5, B चे एलिमेंट A B C D E F. यामध्ये समजा आता रिलेशन या प्रकारचं आहे. 1 is related to C, 2 is related to A, 3 is related to D, 4 also D. आता इथे काय झालं? 1 to 1. 1 to 1 आहे. 1 to many. 1 to many आहे. काय? येस. Many to 1. Many to 1. फरक लक्षात घ्या. 1 to many मध्ये काय घडत आहे? 1 to many हा एकच जण ॲट ए टाइम 3 बार मारतोय. बाहुबली. 1 to many बरोबर आहे. आणि many to 1 दोघं जण मिळून एकालाच मारतायत. many to 1. येतोय डिफरन्स लक्षात? हो. 1 to many एकच जण तिघांना मारतोय. 1 to many. many to 1 एकापेक्षा जास्त जण मिळून एकालाच मारतायत. many to 1 सिंपल आहे. 1 to 1 एक एक जणाच्या जोड्यात आपसात भांडण्यात. एक जण एकालाच मारतोय आणि एक जण एकाकडूनच मार खातोय. संपलं. 1 to 1. 1 to many आणि हे many to 1. कळला डिफरन्स आता काय तो? हो. many one रिलेशन. वाटल्यास आपण इथं 5 नंबरचा स्टुडंट आहे असं गृहीत धरू की तो पण डी या सब्जेक्टचा स्टडी करतोय. म्हणजे 3 4 आणि 5 या तिन्ही इलिमेंटला सेम इमेज आहे. तीनही इलिमेंटला सेम इमेज आहे. सो दिस टाइप ऑफ रिलेशन इज many to 1 रिलेशन. ओके. येस. मग डिफाईन कसं होणार ते? आता बघा, जे तुम्ही लिहिलेल्या डेफिनेशन्स आहेत आधी याच्या सेकंड डेफिनेशनवरती फोकस करा. मी डेफिनेशन सांगतोय याची तुम्ही याच्या सेकंड डेफिनेशन सोबत कंपेअर करायचं आहे. कुठे बदल आहे आणि काय बदल आहे ते. ओके. रिलेशन R from A to B is said to be many to 1 relation. Relation R from A to B is said to be many to 1 relation if 2 or more elements of set A
two or more elements of set A have same image in set B. Two or more elements of set A have same image in set B. आणि याची सेकंड डेफिनेशन काय लिहिली होती आपण? टू or more elements of set B have same pre-image in set A. Two or more elements of set B have same pre-image in set A. आणि इथे काय? Two or more elements of set A have same image in set B. कळलं फरक काय तो? याची सेकंड डेफिनेशन, याची फर्स्ट. आणि याची फर्स्ट डेफिनेशन सारखी याची सेकंड डेफिनेशन सांगायची आपल्याला. आता याच्या पहिल्या डेफिनेशन वरती फोकस करा. मी याची दुसरी डेफिनेशन सांगतो. रिलेशन आर फ्रॉम ए टू बी इज सेड टू बी मेनी टू वन रिलेशन इफ देयर exists at least one element in set B. इथे होतं at least one element in set A. बरोबर? इथे आहे if there exists at least one element in set B having two or more pre-images in set A. If there exists at least one element in set B having two or more pre-images in set A. डिफरन्स लक्षात आला? हो सर. म्हणजे वर्डिंग आपण तेच ठेवलं म्हणून मुद्दाम याच्याही दोन डेफिनेशन लिहिल्यात, याच्या पण दोन डेफिनेशन लिहिल्या आहेत. तुम्हाला डेफिनेशन कोण विचारणार नाही एक्झाममध्ये, पण त्या डेफिनेशनमधूनच तुमच्या कन्सेप्ट आहेत ज्या की फंक्शनसाठी पण याच डेफिनेशन आहेत. यालाच कम्पेअर करून आपल्याला फंक्शनचे पण टाईप्स असणार आहेत एक्झॅक्टली सिमिलर. त्यांची नावं पण तेच आहेत. वन वन फंक्शन, मेनी वन फंक्शन, टाईप्स आहेत हे पण फंक्शनचे. ओके, कळला अर्थ डेफिनेशनचा? हो. टाईपचा अर्थ कळाला? हो. आधी ह्या डेफिनेशन लिहून घेऊया आपण मग. येस. येस. आणि हे लिहिलेलं तुम्ही बऱ्याच वेळा रीडिंग करत चला. जरी विचारणार नसले तरी पण त्या भरपूर वेळा वाचून वाचून आपल्या डोक्यात त्याच्या कन्सेप्ट डेव्हलप व्हायला पाहिजे. राईट डाऊन. मेनी वन रिलेशन नंबर 3, थर्ड टाइप. मेनी वन रिलेशन. A relation R from A to B, a relation R from A to B is said to be many one relation if two or more elements in set A have
same image in set B have same image in set B. Full stop. और त्याची दुसरी डेफिनेशन, a relation R from A to B, a relation R from A to B is said to be many one relation if there exist at least one element in set B, at least one element in set B having two or more pre-images, having two or more pre-images in set A, two or more pre-images in set A. फुल स्टॉप. एक्झाम्पल, त्याची डायग्राम काढून घ्या. and read the definitions again. आता 1 to 1 झालं, 1 to many झालं, many to 1 झालं. आता काय असेल बरं आणखी चौथा टाईप? Too many. हां, Too many. मेनी टू मेनी म्हणजे महाभारत. कोणी किती जणांना मारताय, बरोबर आहे. वन टू मेनी आणि मेनी टू वन. त्यानंतर मेनी टू मेनी. मेनी टू मेनी मध्ये काय असेल? हा सेट ए, हा सेट बी, रिलेशन आर फ्रॉम ए टू बी. ए चे एलिमेंट्स 1 2 3 4 5 6. इथे थोडे जास्त घेऊ आपण, जास्त सैन्य लागणार आहे. आणि बी ए बी सी डी ई एफ जी एच. ओके. मेनी टू मेनी
1b 2d 3d 4d 5e 6 each 7 पण each. तो ठीक आहे, सफिशियंट आहे. हां एक मिनिट, थोडं गडबड झाली. फाइव ई 5f 5g. ओके, आता बघा, हे झालं मेनी टू वन आणि हे झालं वन टू मेनी. म्हणजे आता याच्यामध्ये काय होणार, डेफिनेशन देत असताना वन टू मेनीची डेफिनेशन आणि मेनी टू वनची डेफिनेशन दोन्ही कंबाईन होणार. आता बघा, हे डिफाईन कसं होणार, वन टू मेनीची सेकंड डेफिनेशन आणि मेनी टू वनची फर्स्ट डेफिनेशन, ह्या दोन्हीच्या मध्ये अँड टाकला की मेनी टू मेनीची डेफिनेशन तयार. म्हणजे काय, रिलेशन आर फ्रॉम ए टू बी इज सेड टू बी मेनी टू मेनी रिलेशन. Relation R from A to B is said to be many to many relation if two or more elements of set A have same image in set B and two or more elements of set B have same pre-image in set A. दोन्ही डेफिनेशनच्या मध्ये अँड. टू ऑर मोर एलिमेंट्स ऑफ सेट ए हॅव सेम इमेज इन सेट बी अँड टू ऑर मोर एलिमेंट्स ऑफ सेट बी हॅव सेम प्री इमेज इन सेट ए. ओके, किंवा त्या देअर एक्झिस्टच्या फॉर्ममध्ये पण आपण डिफाईन करू शकतो. कसं, relation R from A to B is said to be many to many relation if there exists at least one element in set A having two or more images in set B and if there exists at least one element in set B having two or more प्री इमेजेस इन सेट ए. मग थोडक्यात वन टू मेनीची पहिली डेफिनेशन, मेनी टू वनची दुसरी डेफिनेशन हे कंबाईन करायचे, किंवा वन टू मेनीची दुसरी डेफिनेशन आणि मेनी टू वनची पहिली डेफिनेशन हे कंबाईन करायचे अँड. पण त्याला एवढ्या कॉम्प्लिकेशनमध्ये जायची गरज नाही, त्याला एक सोपा मार्ग आहे. तो काय, ए रिलेशन आर फ्रॉम, आता पहा सिंपल डेफिनेशन काय, ए रिलेशन आर फ्रॉम ए टू बी इज सेड टू बी मेनी टू मेनी रिलेशन इफ इट इज बोथ वन टू मेनी ॲज वेल ॲज मेनी टू वन. संपलं. जर ते रिलेशन वन टू मेनी पण असेल आणि मेनी टू वन पण असेल तर त्या रिलेशनला म्हणायचं मेनी टू मेनी रिलेशन. आता वन टू मेनी म्हणजे काय हे आपल्याला माहीत आहे मागच्या टाईपनुसार, आणि मेनी टू वन म्हणजे काय हे पण माहीत आहे. मग जे रिलेशन या दोन्ही टाईपचं असेल ते वन टू मेनी पण असेल आणि मेनी टू वन पण असेल, त्या रिलेशनला आपण म्हणणार मेनी टू मेनी रिलेशन. ओके, मेनी टू मेनी रिलेशन म्हणजे काय कळलं? येस.
लिहा मग डेफिनेशन त्याची. हेडिंग टाका मेनी टू मेनी रिलेशन. A relation R from A to B. A relation R from A to B is said to be many to many relation. Many to many relation if it is both one to many as well as many to one. One to many as well as many to one. One to many as well as many to one. Full stop. डायग्राम काढा एक्झाम्पल म्हणून. right? Yes. झालं सर. ओके. कळाले 4 टाइप्स रिलेशन्सचे. हो. येस. पण रिलेशन्सच्या ह्या टाईपवरती क्वेश्चनिंग नसतात जास्त, हे लक्षात घ्या. तरीही आपण हे लर्निंगमध्ये यासाठी घेतले की फंक्शनचे टाईप्स अशा प्रकारचेच आहेत आणि त्याच्यावरती मात्र भरपूर क्वेश्चन असतात. पण तरीही ॲज ए फंडामेंटल रिलेशन्सच्या प्रॉपर्टीज किंवा कॅरेक्टरिस्टिक्समधून आपल्याला ह्या थिंग्स माहिती असणं गरजेचं आहे की जेणेकरून फंक्शनच्या कन्सेप्ट डेव्हलप व्हायला, फंक्शनच्या कन्सेप्ट क्लिअर व्हायला बेनिफिट होतो. ओके, कळले हे 4ही टाईप रिलेशन्सचे. हो. आता रिलेशनमधून मग क्वेश्चन असतात कशावर? रिलेशनमधून जे क्वेश्चन असतात ते असतात बायनरी रिलेशन्सवरती जास्त. बायनरी रिलेशन्सला फोकस जास्त आहे. पर्टिक्युलरली त्या बायनरी रिलेशन्सवरचे जे टाईप्स आहेत त्या टाईप्सवरती क्वेश्चनिंग मोस्ट ऑफ द टाईम राहतोच. आता हे झाले रिलेशनचे टाईप. हे बायनरी रिलेशन म्हणजे काय आणि बायनरी रिलेशनचे टाईप्स कसे, हा पार्ट आपण आता पाहणार आहेत. बिफोर दॅट
याचे जरी एक्झाम्पल्स पाहायचे म्हटलं की आपल्याला आर हे रिलेशन लिहिलं जाईल. आपल्याला अशा डायग्राम कोणी देणार नाही हां, लक्षात घ्या. डायग्राम कोणी देणार नाही, एरो डायग्राम. तुम्हाला सेट दिले जातील रिलेशन्सचे या टाईपचे. आणि ते सेट बघून तुम्हाला सांगायचं आहे की रिलेशनचा टाईप कुठला असेल ते. बरोबर आहे. आता हा टाईप कुठला आहे सांगा बरं. वन टू मेनी. हां, वन टू मेनी. बघा नीट. Many to many. कुठला आहे. Many to many. मेनी टू मेनी. बरोबर आहे. मेनी टू मेनी रिलेशन, कारण वन टू मेनी आहेच आहे ते, आणि मेनी टू वन पण आहे, 2B 3B. ते याच्यावरून कसं बघायचं. वन डबल झाला की मेनी टू वन. पहिला एलिमेंट डबल झाला की मेनी टू वन, आणि दुसरा एलिमेंट डबल झाला की वन टू मेनी. इथे वन डबल झाला आहे म्हणजे वन टू मेनी आहेच, आणि दुसरा एलिमेंट म्हणजे सी डबल झाला आहे म्हणजे मेनी टू वन पण आहेच. पहिला एलिमेंट रिपीट झाला की वन टू मेनी, दुसरा एलिमेंट रिपीट झाला की मेनी टू वन. नाही कळलं तर पटकन डायग्राम काढायची, त्यानुसार लगेच लक्षात येतं. ओके. येस. आता हे बायनरी रिलेशन्स म्हणजे नेमकं काय. बायनरी रिलेशन्स. A relation capital R from A to A is called binary relation. Simple. Relation R from A to A is called binary relation. म्हणजे त्याच सेटमधल्या एलिमेंटच्या त्याच सेटमधल्या एलिमेंटसोबत जोड्या बनवल्या. म्हणजे ए क्रॉस ए चा कोणताही सबसेट म्हणजे बायनरी रिलेशन. ए क्रॉस ए चा कोणताही सबसेट त्याच सेटच्या एलिमेंटसोबत जोड्या बनवल्या की ए क्रॉस ए मिळतो. त्याचा कोणताही सबसेट म्हणजे असतं बायनरी रिलेशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल ए हा सेट आपला दिला ज्यामध्ये एलिमेंट्स आहेत 1 2 3 4. यावरून आपण ए क्रॉस ए लिहू शकतो. ए क्रॉस ए म्हणजे काय. यातल्याच प्रत्येकासोबत जोडी बनवायची ऑर्डर पेअर. सांगा बरं काय येईल. 1 to 1, 1 1 स्वतः सोबत पण एक जोडी राहणार. 1 1 1 2 1 3 1 4. 1 ची जोडी झाली प्रत्येकासोबत तयार. आता 2 2 1 2 2 2 3 2 4. बरोबर. त्यानंतर 3 1
3 2 3 3 3 4. पुढे 4 1 4 2 4 3 4 4. हा झाला सेट ए क्रॉस ए आणि याचा कोणताही सबसेट म्हणजे बायनरी रिलेशन. म्हणजे रिलेशन तर ते आहेच, नो डाऊट रिलेशन आहेच, पण त्याला बायनरी का म्हटलं? कारण त्या सेटच्या ऑर्डर्ड पेअर्स त्याच सेटच्या एलिमेंटसोबत आहेत. या प्रकारच्या रिलेशनला म्हटलं जातं बायनरी रिलेशन. म्हणजे आता याचा कोणताही एक सबसेट, समजा आपण एक सबसेट लिहिला R1, त्याच्यामध्ये मी एलिमेंट्स असे घेतले 1 1 2 2 3 3 4 4 1 2 2 1 3 2 2 3 1 4 4 1. हे समजा R1 हे रिलेशन आहे. सेकंड रिलेशन आहे R2 सपोज, ज्याच्यामध्ये मी एलिमेंट्स असे घेतले 1 1 2 2 3 3 4 4 1 3 3 2 2 4 3 4 1 4 1 2. बरोबर, हा एक सेट घेतला. त्यानंतर R3 हा एक सेट घेतला, ज्याच्यामध्ये 1 3 3 2 2 1 3 1 2 3 1 2 2 2 हे एलिमेंट घेतले. त्यानंतर समजा R4 हे रिलेशन, हे सगळे एलिमेंट जे घेतोय मी, याच्यापेक्षा बाहेरचा एकही एलिमेंट येतोय का बघा? नाही. त्यानंतर R4 घेतला सपोज, ज्यामध्ये एलिमेंट्स आहेत 1 1 1 2 2 3 3 4 1 3 2 4, like this. These are called binary relations. या प्रकारच्या रिलेशन्सला म्हटलं जातं बायनरी रिलेशन्स. मग बायनरी रिलेशन्स म्हणजे काय? एनी सबसेट ऑफ ए क्रॉस ए इज कॉल्ड बायनरी रिलेशन. ए क्रॉस एचा कोणताही सबसेट, म्हणजे बी नसेलच, एच्याच एलिमेंटच्या स्वतःसोबतच जोड्या असतील, असं रिलेशन जे की ए क्रॉस एचं सबसेट आहे, ए क्रॉस एचा सबसेट आहे, त्या रिलेशनला म्हटलं जातं बायनरी रिलेशन. ओके. आता हे जे बायनरी रिलेशन आहे याचे डिफरंट टाईप्स आहेत आणि ते कसे आहेत पहा. त्यांची नावं मी सांगतो आधी.
द टाइप्स ऑफ बायनरी रिलेशन्स आर रिफ्लेक्सिव्ह रिलेशन, नावं थोडी अवघड आहेत म्हणून आधी नावं सांगतोय फक्त. रिफ्लेक्सिव्ह रिलेशन, देन सिमेट्रिक, रिलेशन, then transitive relation, then equivalence relation आणि आणखी एक ॲडिशनली अँटी सिमेट्रिक रिलेशन. यात मात्र क्वेश्चन अशा प्रकारचा असतो की आपल्याला एक रिलेशन दिलं जातं आणि याच टाईपचा क्वेश्चन आहे फक्त की रिलेशन दिलं जातं आणि ते यापैकी कोणकोणत्या टाईपचं आहे. कारण एखादं रिलेशन एकापेक्षा जास्त प्रकारचं असू शकतं. मागच्या रिलेशनच्या टाईपमध्ये असं नाही झालं, पण ह्या टाईपमध्ये बायनरीमध्ये हे पॉसिबल आहे की एखादं रिलेशन एकापेक्षा जास्त टाईपचं सुद्धा असू शकतं. त्यामुळं रिलेशन कोणत्या टाईपचं आहे असा जर क्वेश्चन असेल तर आपल्याला सगळे टाईप चेक करून बघावे लागतात. म्हणून या क्वेश्चनला वेटेज इम्पॉर्टन्स आहे की यात तुमच्या सर्व टाईप्सच्या कन्सेप्ट चेक होतात. कारण क्वेश्चनच असा असतो की कुठल्या टाईपचा आहे, मग ऑप्शन देतात रिफ्लेक्सिव्ह अँड सिमेट्रिक, सिमेट्रिक अँड ट्रान्झिटिव्ह, रिफ्लेक्सिव्ह अँड अँटीसिमेट्रिक असे ऑप्शन्स देतात आपल्याला. त्यामुळं प्रत्येक टाईपवरती आपल्याला सेपरेट कन्सेप्ट परफेक्ट लागतात. ओके, सो दीज आर बायनरी रिलेशन्स. बायनरी रिलेशन्सची आधी डेफिनेशन लिहा फक्त, टाईप्स आपण नेक्स्ट पार्टमध्ये कंटिन्यू करू. राईट डाऊन बायनरी रिलेशन्स, जो जेई पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट सेक्शन आहे. याच्यावरती क्वेश्चन्स असतात आणि खूप सोपे असतात. फक्त त्याला त्या टाईप्सचं स्टडी आपला परफेक्ट पाहिजे, कन्सेप्ट परफेक्ट पाहिजे. A relation defined from A to A which is any subset of A cross A, any subset of A cross A is called binary relation. Is called binary relation. Full stop. For example, A हा सेट लिहा, नंतर A क्रॉस A लिहा आणि हे R1, R2, R3, R4 जे काय आहेत सर्व
हे सर्व लिहून घ्या.